शेकडेवारील उदाहरण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. बघा काय म्हणते, एका वस्तूची किंमत 28% वाढली तर खर्च 12% वाढतो. मग खर्च सारखाच ठेवण्यासाठी साखर किती टक्के कमी विकत घ्यावी लागेल असा हा प्रश्न आहे. बघा, समजा आपण जर किंमत मांडली किती, 100 रुपये मांडली. आता बघा 28% वाढली म्हणजे 128 झाली, 100 अधिक 28, आणि खर्च किती वाढला, 12% म्हणजे किती झाले, 112, हो ना. मग याच्यात कितीचा फरक आहे, कितीचा अंतर आहे, 16चं, हो की नाही. 16 2 18, 10 28, हो की नाही. आता बघा 16% हा फरक आहे. मग ह्या किती आहे, वस्तूची किंमत 128 गुणिला किती, 100, हो की नाही. किती टक्के कमी खर्च करावा. मग 16 ना 128 ला भागितलं 8 होतं, 16 8 28 ना 100, आणि 8 न 100 ला भागितल्यावर 8 1 8, 8 2 16, 8 5 40, म्हणजे 12.5% खर्च कमी करावा लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर.